मी स्वतः डॉक्टर आहे. माझं नाव डॉक्टर मयूर बारगजे. मी बीडून आहे. पोस्ट कोविड मला बायलॅटरल एल्बियन म्हणजे हिप जॉईंटचे जे बॉल असतात ते दोन्ही बॉल माझे खराब झाले. एक ग्रेड 3 होता लेफ्टचा आणि एक ग्रेड 2 होता. अक्षरशः मला चालता सुद्धा येत नव्हतं. माझ्या अपलाईन आहेत खेडकर मॅडम आणि त्या माझ्या चांगल्या फ्रेंड पण आहेत. तर त्यांनी मला सांगितलं तू आता ट्रायल बेसिसवर राहायचंस. मला जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलं होतं दोन्ही याचं. तर म्हटलं तू एकदा ट्राय करून बघ. तर जेव्हा त्या प्रोडक्ट घेऊन आल्या स्वतः नाटकर सर होते सोबत. सरांनी माझी कंडिशन पाहिली होती. अक्षरशः मला कसलंच चालता येत नव्हतं. आणि सर रिझल्ट तुमच्या समोर आहे. काल मी इथं किती नाचलोय तुम्ही सगळ्यांनी बघा. मला त्यांनी फक्त सांगितलं की प्रोडक्ट घे. जॉईनिंगचं मला काही सांगितलं नव्हतं. मी हार्डली 15 ते 20 दिवसापूर्वी जॉईन झालो आणि माझ्या टीम मध्ये आज माझे मित्र आहेत हे ईगल आहेत. तुम्ही आनंद आहे बघा त्यांच्या चेहऱ्यावर. एक डॉक्टर व्यक्तिमत्व ज्या 450 लोकांसमोर सांगेल हे फेक आहे का आणि फसवणूक आहे. जो एखादा रताळा होतो फसायचं काम आहे हो, ते आपलं काम नाही होते, हे फसायचं काम आहे, रिझल्ट नाही हो. काय सर एक डॉक्टर व्यक्तिमत्व 450 लोकांना सांगताना 4 वेळेस विचार केला असेल की नाही? किती आशीर्वाद भेटले असतील. एक भावासारखा मित्र असेल काय असेल, चालता न येणारा माणूस जर सापडून स्टेजवर डान्स करू शकतो, नाचू शकतो, याच्यावर समाधान काय असेल? पैशाच्या पुढचं पावले एवढ्यासाठी करा तरी बस आहे. पैसा बाय प्रोडक्ट आहे. पैसा हा भविष्यात येणार आहे, रिझल्ट हा वर्तमानात येणार आहे. रिझल्ट साठी काम करा. पहिली गोष्ट याच्यात आपण काही डॉक्टरने जे सरांनी सांगितलं, आपण फूड सप्लिमेंटरी देतो. आपण एक हेल्थ सपोर्टर आहोत. आपल्या शरीरामध्ये जे कंटेनची मात्रा कमी असते, जीवनसत्वांची मात्रा कमी असते, ती भर निघून निघते आणि त्याच्याने जे काही रिझल्ट येतो त्याला आपण रिझल्ट म्हणतो. आपण डॉक्टर्स नाही, समोरचा पेशंट नाही, आपले प्रोडक्ट औषध नाही. बेस्ट. आता अक्षरशः एक दिवस मी रात्री 12:30ला आत्महत्याच्या तयारीत होतो. एवढी माझी बेकार कंडिशन होती. सरांनी मला, माझे मित्र आहेत खूप चांगले, मला त्यांना फोन केला. म्हटलं मी म्हणजे मला उठताच येत नव्हतं. आणि मुलं 2 मुली आहेत मला, लहान आहेत दोन्ही पण. तर त्यांच्याकडे बघितलं की मला असं हे व्हायचं की बाबा आपण आता पुढे करणार काय. ठीक आहे पैसा डझंट मॅटर, पण मुलांचं होणार काय. एवढी माझी बॅड कंडिशन होती. आणि मी खरंच थँक्स मानतो खेडकर मॅडमचं की त्यांनी मला खूप चांगलं प्रोडक्ट घेतले. स्पिरुलिना आणि नोवेदा आणि हे आज मी कंटिन्यू चालू आहे माझं. किती तरी थप्तर दिलं असेल एखादा निगेटिव्ह, मला सांगा हे ओपिनियन काय? फसवायचं काम आहे आपलं. लोकांचे इमोशनशी खेळायचं जी ते फॅक्ट आहे ना, याच्यासाठी करा. बाकी सगळं डझंट मॅटर.